धुळे जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। पारा 38 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे धरणांमधली पाणी पातळी झपाट्याने कमी होतीये। सध्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये केवळ 53% जलसाठा शिल्लक आहे। पुढील काही दिवसात तापमानात वाढ झाल्यास जलसाठा आणखी घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून विहिरी अधिग्रहित करण्याबरोबरच टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे। सूरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं चाहत्यांकडून अंत्यदर्शन। मुंबई पोलिसांकडून मानवंदना। शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार। आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर। अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, रितेश देशमुख, सुशील कुमार शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन। आशा भोसलेंना दिग्गजांची श्रद्धांजली। सोशल मीडिया, वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून जागवल्या आठवणी। संगीत क्षेत्रातलं चैतन्य हरवल्याची भावना। भोंदू खरात प्रकरणी ईडीची छापेमारी। राज्यात 11 ठिकाणी छापे। खरातच्या आर्थिक व्यवहाराचा ईडीकडून शोध। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पुणे महापालिकेविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। पुनर्रचनेत नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय सोय पाहिल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाकडे मागितला अहवाल। महिला आरक्षण आणण्याच्या वेळेवर सोनिया गांधींची टीका। तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई। 2024च्या लोकसभेलाच महिला आरक्षण हवं होतं, सोनिया गांधी यांचं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।